धनुष्यबाण चिन्ह गोठवला तर फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी देखील चिन्ह गोठवण्याची मागणी आज सुप्रीम कोर्टात केली. तसंच हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे न पाठवण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली आहे. आता चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून घेतला गेला. राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर हा मुद्दा येत नाही, असा एक मोठा युक्तिवाद कामत यांनी केला. आता धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा अशी मागणी ठाकरेंकडनं केली जाते. शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य या संदर्भात केलं. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे भाजपचा राजकीय फायदा होईल असं भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणालेत की धनुष्यबाण हे चिन्ह कोर्टाकडनं गोठवलं जाईल आणि त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधामध्ये लढावं लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल. चिन्ह गोठवण्याचा फायदा अमित शहा आणि भाजप हे घेऊ शकतात. चिन्ह गोठवल्यानंतर हे आमदार खासदार भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी भाजपचा फायदा मात्र होणार, असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. धनुष्यबाण चिन्ह शिंदेंकडे आहे आणि याच चिन्हावर शिंदेनी 2024ची लोकसभा आणि विधानसभा आणि त्यानंतर महापालिका पंचायत समित्या या निवडणुका लढवल्या. धनुष्यबाणाचा चिन्हाचा शिंदेना फायदा झाला. ठाकरेंकडे मशाल हे चिन्ह आहे. ठाकरेंनी सुद्धा नवं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं, कारण तोपर्यंत त्यांनी लोकसभा विधानसभा त्यानंतरच्या आलेल्या निवडणुकांमध्ये मशाल हेच चिन्ह वापरलं. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेला त्यामुळे त्याचा फारसा फरक पडणार नाही, कारण त्यांचं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं. पण शिंदेकडून धनुष्यबाण चिन्ह गेलं तर शिंदेना मात्र त्याचा मोठा फटका बसेल. त्यांच्याकडचे बहुतांश आमदार हे फक्त शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले. नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान शिंदेच्या समोर असेल.